तळसंदेमधील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) दक्षिण महाराष्ट्र झोनच्या वतीनं CII ॲग्री इनोव्हेशन समिट 2026 आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी कृषी क्षेत्रामध्ये नवोन्मेषाला चालना देणं, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवणं, मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न उंचावणं आणि युवा पिढीला कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करणं ही काळाची गरज असून उद्योग, शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील सशक्त समन्वयातूनच भारतीय शेती अधिक उत्पादक, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावरती सक्षम होऊ शकते असं सांगितलं। या परिषदेत कृषी क्षेत्रातील नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, मूल्यवर्धन, कृषी निर्यात आणि जागतिक स्तरावरील यशस्वी कृषी मॉडेल्स, कृषी आणि औद्योगिक कटलर्सची निर्मिती, कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन, पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञानाचा वापर, कृषी पर्यटन आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या विविध संधी, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरतीही सखोल चर्चा करण्यात आली। नेदरलँड्स आणि इस्रायल सारख्या देशांनी कृषी क्षेत्रामध्ये साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा संदर्भ देत भारतीय शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनवण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली। यावेळी CII दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली। चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी अशा परिषदांमुळे शेतकरी, कृषी उद्योजक आणि युवकांना नव्या संधींची माहिती मिळून कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळत असल्याचं सांगितलं। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कुलगुरू डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांनी हरित, धवल आणि निळ्या क्रांतीचा उल्लेख करत भारताच्या कृषी विकासाचा आढावा घेतला। संशोधन, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींच्या आधारे पुढील कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। या परिषदेला विद्यापीठाचे प्रभारी कुलपती ऋतुराज संजय पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, नॅशनल डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके, PDK SSM कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब काळे, CIIचे दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष मल्हार भांदुर्गे, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर J.A. खोत, सारंग जाधव, आदित्य बेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।